आज आपण वर्षभरासाठी साठवणीची मसाला कैरी बनवणार आहोत। तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। त्यासाठी आपण कैऱ्या घेतलेल्या आहेत। मोठ्या आपण इथे कैऱ्या घेतलेल्या आहेत। स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि कोरड्या कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला या कापायच्या। तर कापण्यासाठी आपण सुरुवातीला त्याचे 2 भाग करून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण त्याचे मधोमध 2 भाग करून घेतलेले आहेत। आता इथे पोळीच्या बाजूला आहेत ते सुद्धा आपण कट करून घेतले आहे। त्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहे। ज्याप्रमाणे आपण फ्रेंच फ्राईजसाठी बटाटा कापतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला ह्या कैऱ्याचे काप करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने तुम्ही लहान मोठे याचे काप करू शकता। जास्त लहानही नाही करायचे कारण सुकल्यानंतर ते आणखीन बारीक होतात, त्यामुळे आपण हे मोठेच ठेवले आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व कैऱ्या कट करून घेऊया। या पद्धतीने आपण या कैऱ्या उन्हामध्ये सुकवून 1-2 वर्षासाठी छानपैकी स्टोर करून ठेवू शकतो। इथे आपण सर्व कैऱ्या छानपैकी कापून घेतलेल्या आहेत। तुम्ही बघू शकता आपण ह्या अशाच सुद्धा उन्हामध्ये सुकवू शकतो किंवा यामध्ये आपण मसाले ॲड करून सुद्धा ह्या सुकवू शकतो। यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे आणि लाल तिखट घालणार आहोत। तर लाल तिखट आणि मीठ आपण यामध्ये घातलेलं आहे आणि पुन्हा आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही यामध्ये आणखीन मसाले सुद्धा ॲड करू शकता किंवा तुम्ही हे असेच सुद्धा उन्हामध्ये सुकवून घेऊ शकता। तर आता आपण इथे हे छान मिक्स करून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता हे छान मिक्स झालेलं आहे। आता आपण हे एखाद्या प्लेटवरती उन्हामध्ये छान सुकवून घेणार आहोत। आपल्याला हे छानपैकी स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि उन्हामध्ये सुकवण्यासाठी ठेवायचं आहे। उन्हामध्ये सुकण्यासाठी याला 2 ते 3 दिवस सहज लागतात। 2 ते 3 दिवसामध्ये हे छान असे कुरकुरीत सुकले जातात। इथे तुम्ही बघू शकता खूपच स्पायसी असे ह्या कैऱ्या दिसत आहे। या पद्धतीने आपण हे आता उन्हामध्ये सुकवून घेणार आहोत। उन्हामध्ये सुकल्यानंतर तुम्ही चटपटीत झाल्या आहेत त्या किती तुम्ही या भाजीमध्ये सुद्धा टाकू शकता। तुम्ही सुद्धा या पद्धतीने कैरी स्टोर करून ठेवता का? कमेंट्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। मम्मा बाबूज रेसिपी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या। आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। तोवर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।